चला पंचांना विनंती असेल की सामना सुरू करायचा आहे, कारण यानंतर अजून एक सामना आहे आणि दोन्ही संघनायकांना विनंती आहे की 6 षटकं टाकण्यासाठी जास्तीत जास्त 30 मिनिटं घ्या. नक्कीच नक्कीच फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद महेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर धन्यवाद प्रवीणजी दुगाडे. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. रायगड प्रीमियर लीग 2021मध्ये ही फार महत्त्वाची मॅच आहे, कारण एक संघ अगोदर मी म्हणेल जी राऊंड रॉबिन मेथड आहे त्यानुसार 2 सामने जिंकून अगदी अंतिम आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय आणि या 2 संघादरम्यान जो विजय होईल तो मात्र त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करेल, अर्थातच अफजल 11 श्रीवर्धन टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या अगोदरची ही नॉकआउट मॅच आजच्या दिवसातील. जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि जो संघ जिंकेल त्याचा प्रवास थोडा पुढे जाईल. सलामीचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज वीर मराठा जो हे पेन या टीम कडून 12th मन. स्ट्रायकिंग एंडला निलेश खोदून काढला हा चेंडू, बॅटची कडा घेतले शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण, खूप खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा खामियाजा भोगतावा लागेल. पहिल्याच चेंडूवरती बोनसच्या स्वरूपातल्या 4 धावा. दोन मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय की विश्वजित ठाकूरनं ओपन केलं होतं गोलंदाजी करत असताना, परंतु आता त्यांनी गोलंदाज इथे वापरलाय हरेश गावण, ज्यांनी दोनही मॅच मध्ये गोलंदाजी केलेली नाहीये, त्याला इथे वापरण्यात आले या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेरची इथे गोलंदाजी, तितकाच चांगला वेग आहे, लाईन चांगली पकडतोय तो हरेश गावण. एक चांगला ऑलराऊंडर आहे पेण नगरीतील. चार धावा धावफलकावरती आहेत मानसी 11 गावदेवी गावठाण टीमच्या. दोन्ही संघांनी सकाळच्या सत्रामध्ये दुसरी मॅच खेळले होते, त्यामध्ये जिंकला होता तो वीर मराठा जो आहे हा संघ, परंतु इथे बॅक टू द बॉलर खेळला आणि कॅच देखील कंप्लीट केले आपल्या फॉलो थ्रो मध्ये हरेश गावणने. झटका मिळतोय तो बॅट्समन निलेश ठाकूरच्या स्वरूपात मानसी 11 गावदेवी गावठाण टीमला. मॅच मध्ये अर्धशतक झळकवणारा या टीमचा कॅप्टन करण मडवी जो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. देखिए समीर सोमने, आपने कहा था कि पिछले 2 मैच गेंदबाजी के में ओपन किया था विश्वजीत ठाकुर ने. विश्वजीत ठाकुर इस खिलाड़ी के लिए रुके हुए थे. उन्होंने देखा कि मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण ने एक अलग शतरंज बिछाई है. आपटा पंचायत समिती अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी पाटील यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. देखिए अगला ओवर आपको विश्वजीत ठाकुर करते हुए नजर आएंगे. एक अलग शतरंज बिछाई गई थी कि मोटा के ओवर्स ये दोनों खेलकर फिर करण मडवी आएंगे, आक्रमण करेंगे, लेकिन मोटा भी रुके रहे. आपने शतरंज बिछाई तो क्या हुआ, मैं भी वो शतरंज का वो वजीर हूँ जो आपकी चालों को जानता हूँ. एक खूप चांगली गोलंदाजी करतोय, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि ते डायरेक्ट हिट झाला असता तर धोका पत्करावा लागला असता. प्रेशर टाकतो हरेश गावण आपल्या गोलंदाजीतली दाखता मैदानावरती दाखवत असताना वीर मराठा जो हे पेन टीमसाठी, कारण रायगड प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यासाठी ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. याच हेतूनं याच उद्देशानं गोलंदाजी करतोय तो हरेश गावण, एक उंचपुरा गोलंदाज. आज बरेचसे पेण तालुक्यातील खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी आपली गोलंदाजीतली दाखता या मैदानावरती दाखवले. लोअर फुल टॉस करण मडवीने क्लिअर केलाय.
कव्हर बाउंड्री लाईन आणि करंटच्या बॅटमधून निघालेला हा येतोय हाय हॅन्ड हँडसम चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 वर. सुरुवात झाली चौकारांनी डावाची, त्यानंतर विकेट घेतली ती हरेश गामटने आणि आता एक डॉट चेंडू आल्यानंतर हरेशच्या विरोधात ठोकलाय करणनं चौकार. अर्धशतक झळकावलं होतं मागच्या मॅचमध्ये कॅप्टनने, अर्थातच करण मडवीने. व्हायटल रोल असेल आपल्या टीममध्ये करण मडवीचा. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण करतोय परंतु त्याला साथीदारानं थांबवलंय. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती 1 बाद 9 ही धावसंख्या आहे. कदाचित या टेन्शनवाल्या मॅचमध्ये प्रवीण सर 1 बाद 9 ही धावसंख्या माफक ठरू शकते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जो गेंदबाजी का अटैक है ना मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठान का, उसको मद्देनजर रखते हुए मैं तो कहूँगा ये शुरुआत 1 विकेट जाने के बाद उनकी अच्छी शुरुआत कहलाई जाएगी. और इस क्रीज पर अगर आखिरी 6 ओवर तक करण मडवी डटे रहे तो 60+ तो रन आसानी से बनेंगे. और ये 60+ रन जब बनेंगे ना तो उनके पास वैसे गेंदबाज हैं जो इन रनों को बचाया जा सके. यस, तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि 9 धावसंख्या धावफलकावरती. आणि गोलंदाजीसाठी मला असं वाटते आणखी एक बदल नाही तर मागच्या मॅचेसमध्ये देखील आपण पाहिलं की बॉलर यायचा मसूद, तो आता गोलंदाजीसाठी येतो. या अगोदर पाहुणे आमच्याकडे उपस्थित झालेले आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये जाऊया पाहुण्यांच्या स्वागताकडे. सन्माननीय नारायण माळी उमरोली सरपंच यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि त्याचबरोबर RPL 40+ जी रंगणार आहे, रायगड प्रीमियर लीग 40+, त्याचे फ्रँचायझी म्हणून ते काम करत आहेत. मसूद येतोय आता. वेगाचं परिवर्तन थोडं केलं होतं परंतु हे ओळखलं बॅट्समन करण मडवीने. लगावलाय तो चौकार स्क्वेअर लेगला. चांगला फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध आलेला हा चौकार. करण थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. मागची इनिंग जिथे फिनिश केली तिथूनच आता आपल्या इनिंगला स्टार्ट केले या करण मडवीने. धावसंख्या 13. समोर खेळला हा फटका. व्हॉट अ शॉट, अफलातून खतरनाक, अतिशय प्रेक्षकांना मनमोहित करणारा, गोलंदाजाच्या डोक्यावरून ठोकलेला लेफ्टी बैट्समैन करण मडवीचा खानाघाती षटकार. निश्चित तौर पर पिछले मैच में जहां से उन्होंने फिनिश किया था वहीं से शुरू कर रहे हैं. महेश मात्रे ने जो उन्हें नाम दिया था रायगढ़ क्रिकेट के यंग टैलेंट का, क्रिकेट की कायनात का कोहिनूर, वो गलत नहीं है. हा कोहिनूर इथं आता मैदानावरती चमकताना दिसतोय. मानसी 11 गावदेवी गावठाण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 19 वरती. करण मडवी जेव्हापासून बॅटिंगसाठी आलाय तेव्हा धावांचा रतीब देखील त्यानं ओढायला सुरुवात केली. वसूदचा हा चेंडू समोर होता आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार षटकार करण मडवीच्या बॅटमधून. आता हल्ला बोल इथे चढवलाय तो करण मडवीने. गावदेवी गावठाण अर्थातच मानसी 11 या टीम कडून आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार ठोकलेत ते करण मडवीने आणि 2 षटकार लगातार ठोकलेत ते मसूदच्या विरोधात करणने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 वर. विश्वजित ठाकूर पहिलं षटक टाकलं नाही असं वाटलं प्रेक्षकांना सर्वांनाच की दुसऱ्या षटकामध्ये येईल विश्वजित ठाकूर, परंतु तो गोलंदाजीसाठी आला नाही. त्यानं आपलं मसूद या गोलंदाजाचा अस्त्र म्हणून वापर केला, परंतु हे अस्त्र आता त्यांच्याच विरोधात उलटलं की काय असं वाटायला लागलंय. कारण करण मडवी त्याच फॉर्ममध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय तो वीर मराठा जो हे टीमच्या अगेन्स्ट. धावसंख्या 25-25. रायगड प्रीमियर लीग कोणता संघ पोहोचेल अगदी पुढच्या मॅच मध्ये जिथे वाट पाहतोय अफजल 11 श्रीवर्धन हा संघ जो राऊंड रॉबिन मेथडच्या अखत्यारीत आपण पाहिलं तर शेवटच्या सामन्यामध्ये जाऊन पोहोचलेला हा संघ आहे जो योगेश पेणकरचा आहे. धावसंख्या 25 आहे. सलग 2 षटकार खेचलेत करण मडवीने मसूदच्या विरोधात. चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डेथ मध्ये टाकलेला हा चेंडू होता. डायरेक्ट हिट झाला असता तरी काही धोका नसता कारण पोहोचलाय तो करण मडवी. बाईकच्या स्वरूपात आलेली ही एक धावा येत आहे. धावा थांबवणं खूप गरजेचं आहे.
आत्तापर्यंत वीर मराठा जो हे पेन टीमच्या विरोधात पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये फार कमी धावा आल्या होत्या, परंतु याच मॅचमध्ये मानसी 11 गावदेवी गावठाण टीमने त्यांच्यावरती केलंय ते आक्रमण. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. का स्वीकारली त्याचं उत्तर देतोय तो करण मडवी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या साथीने पियुष ठाकूर. लाईन पहावी लागेल, पंच काय इशारा करतायत. फेक तर झालेली आणि पंच शशी साटम सर इशारा करतायत की लाईन खराब आहे आणि आता दबाव वाढायला सुरुवात झाले. काय वेगळं चित्र आहे पहा. याच टीमच्या अगेन्स्ट सकाळच्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये 12 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या आणि आता त्याच गोलंदाजांच्या विरोधात फक्त विश्वजित ठाकूर नाहीये, हरेश आणि मसूद या 2 गोलंदाजांच्या विरोधात इथे मात्र धावा कुठल्यात आणि कव्हरच्या डोक्यावरून कदाचित चेंडू फ्लाय झाला असता आणि ते घडलंय काय. आणि बॅट्समन सुंठे वाचून इथे खोकला गेलाय. करण मडवी रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होताना दिसतोय. जबरदस्त मोठा धक्का, खूप मोठा धक्का म्हणावा लागेल मानसी 11 गावदेवी गावठाण टीमसाठी. काय म्हणा प्रवीण सर की या गडबडीमध्ये असं वाटलं की समोरचा पियुष ठाकूर बाद होतोय, परंतु अचानकपणे थ्रो आला आणि बाद झाला तो करण मडवी. देखिए चतुराई दिखाई है फील्डिंग डिपार्टमेंट ने. उन्हें जो मछली जिस जाल में उनके चाहिए थी वो जाल उन्होंने बिछाया अपने दिमागी पैंतरों से, लेकिन करण मडवी भी जल्दबाजी में थे. नॉन स्ट्राइकर एंड के जो बल्लेबाज थे वो भी कंफ्यूज थे कि दौड़ू या ना दौड़ू. कंफ्यूज किया उन्होंने उससे उस बल्लेबाज को और उस वजह से दोनों ही दौड़ पड़े. यस नो वेट हे 3 शब्द क्रिकेटमध्ये फार महत्वाचे असतात. किती महत्वाचे असतात ते या चेंडूवरती पाहायला मिळाले. फार महत्वाचे. आपसी तालमेल, इसीलिए तो क्रिकेट कहते हैं ना कि तालमेल का खेल है. आपसी तालमेल का होना ज़रूरी है दो बल्लेबाजों के बीच. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट ज़रूर थी, लेकिन उसके बाद भी आपसी तालमेल का होना बेहद ज़रूरी. या विकेट नंतर कदाचित तो एक मोमेंटम खेचला गेला होता करण मडवीने आपल्या टीमकडे, गावदेवी गावठाण टीमकडे. तो मोमेंटम खेचण्याचं काम करेल का मसूद. गतीमध्ये परिवर्तन, लेफ्टी बॅट्समनसाठी बाहेरच्या दिशेचं वळण घेतलेला हा चेंडू 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम देखिए मैं आनंद वाड़ी का चेहरा देख रहा था जब करण मडवी की रनआउट की विकेट गिरी. मन ही मन सोच रहे होंगे करण तूने क्या किया, क्योंकि जिस अंदाज में वो खेल रहे थे पूरा 6 ओवर उनका विकेट पे रोकना ज़रूरी था. 60 प्लस 70 प्लस बनाने की ताकत थी उनमें. लेकिन होता है ऐसा, क्रिकेट में अप्स एंड डाउन्स आते हैं, लेकिन आने वाले बल्लेबाज भी उतनी ही काबिलियत रखते हैं जो रनों को बना सकते हैं. आजच्या दिवसातील 2 रनआउट हायलाईट राहतील. 2 रनआउट, एक आकाश तारेकरचा रनआउट अगोदरच्या मॅच मधला आणि आताचा करण मडवीचा. पाहूया की काय घडतंय आता उर्वरित 4 षटकांमध्ये. 2 षटकं समाप्त, धावा आहेत त्या 14च्या सरासरीनं 28 आणि आता गोलंदाजीसाठी येतोय टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व जिंकणारा विश्वजित ठाकूर, अर्थातच मोठ्या. 3ऱ्या षटकामध्ये समोर बॅटिंगसाठी अगदी आपण पाहतोय नौखास जो मैदानावरती दाखल झालाय सचिन पाटील. त्याच्या साथीने पियुष ठाकूर. पियुष ठाकूरवरती थोडासा दबाव आहे, परंतु या दबावामध्ये आपल्या संघाला तारणार ठरायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागणार ती पियुष ठाकूरला आणि हे त्यानं करून दाखवले मागच्या मॅचमध्ये. सचिन पाटील जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, स्ट्रायकिंग एंडला तो पियुष ठाकूर. गोलंदाजीसाठी येतोय तो विश्वजित ठाकूर. गावदेवी गावठाण विरोधात वीर मराठा जो हे पेंड, या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली मॅच. वेग पाहिला आपण, वाडिश लॉंगनच्या दिशेने फटका खेचलाय क्षेत्ररक्षक. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 1 धाव फक्त घेतली जाणार. एकेरी धाव संख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 29 वरती. एक वेगळ्या रणनीतीने या मॅच मध्ये विश्वजित ठाकूर उतरलाय. आतापर्यंत तो 2 मॅच खेळलाय, त्या दोन्ही मॅच मध्ये पॉवर प्लेचे पहिले षटक तो टाकायचा, परंतु आता पॉवर प्लेचे पाबंदी हटवल्यानंतरचा तो पहिले षटक टाकतोय. वेगळी रणनीती घेऊन आलाय तो या गावदेवी गावठाण टीमच्या अगेन्स्ट विश्वजित. वेग पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी थाईना ते फंबल, प्रेशर आणि प्रेशर मध्ये खराब क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत दोन्ही बॅट्समन कडून. स्कोर कार्ड वधारेल, जाऊन पोहोचेल ते 31 वरती. 31 31 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा कुठल्यात 28. आता पॉवर प्लेच्या समाप्तीनंतरचं हे 3रं षटक चालू आहे. 6 ओव्हरची मॅच, अतिशय महत्वाची मॅच, अस्तित्वाची लढाई असलेली ही मॅच. बन्नाट वेग क्रॅम्प करतोय. बॉडी लाईन इथे बॉलिंग चालू आहे ती मात्र विश्वजित कडून.
कोणतीही जागा देत नाहीये फटका खेळण्यासाठी. वेग आणि बॉडी लाईन, गोलंदाजी याच दोन गोष्टींवरती जास्त भर दिलाय तो विश्वजितनं. लेग बाईटच्या स्वरूपात जरूर एक धाव जोडली जाते. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 32 वर 32. धावांचा ओघ थांबवलाय तो विश्वजितनं. करण मडवीची विकेट वायटर रोल अदा करणारे या मॅचमध्ये. रनआउटच्या स्वरूपात ती विकेट आली. चालाखी दाखवली क्षेत्ररक्षकांनी. बॅटची कडा, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक मागे गेलाच नाही आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होऊन गेलाय सीमारेषा पार. चौकार. आणि विश्वजित ठाकूरच्या विरोधात अशा धावा आल्यानंतर थोडासा दबाव कमी होईल तो या मान्स 11 गावदेवी गावठाण टीमच्या. कारण जेवढ्या विश्वजित ठाकूरच्या विरोधात धावा येतील ना तेवढा आत्मविश्वास वाढेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. निश्चित तौर पर अजीत ठाकुर के ओवर में अगर वन बाउंस है वहाँ पर अंपायर ने इशारा किया है, लेकिन इनके खिलाफ जितने रन आएंगे 8, 10, 12 उस वजह से कॉन्फिडेंस लेवल भी बढ़ेगा और रनों पर जो रोक लगाए जाने का जो सपना है विश्वजीत ठाकुर का, वो सपना भी चकनाचूर हो सकता है. 36 धावा आहेत. समोर खेचला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच देखील कंप्लीट करतोय. बॅट्समन आउट होईल पियुष ठाकूर. तर आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय. आपटा पंचायत समिती अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील, मी प्रीतेजी मुकादम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपटा पंचायत समिती अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. न्यू बॅट्समन इन अमित नाईक. चांगली बॅटिंग लाईनअप आहे गावदेवी गावठाण टीमची. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ओ माय गॉड, काय वेग आहे, काय भन्नाट वेग आहे विश्वजित ठाकूरचा. अफलातून या वेगावरती स्वार होऊन आगीचे गोळे फेकणारा हा गोलंदाज आहे विश्वजित ठाकूर. षटक त्याचं कंप्लीट झालं. 8 धावा त्यानं दिल्यात. 1 विकेट घेतले. 3 षटकं समाप्त. धावसंख्या ती 36. जाऊया स्वागत समारंभाकडे. नक्कीच स्वागत केलं जातं आहे आपटा पंचायत समिती अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील. प्रीतेजी मुकादम यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा पार पडणार आहे. स्वागत करायचं आहे सन्माननीय संदीप पाटील अध्यक्ष पंचायत समिती आपटा. प्रीतेजी मुकादम यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाणार आहे. प्रीतेश मुकादम, विजयजी भोपी आणि गजानन घरत या तिघांच्या हस्ते हा स्वागत सोहळा पार पडतोय. त्यानंतर SP एंटरप्राइजेसचे सचिनजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. मी या तीनही मान्यवरांना विनंती करतोय, प्रीतेजी मुकादम, विजयजी भोपी आणि गजानन घरत, की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांचं स्वागत या तिघांच्या हस्ते होईल. तो 3 ओवर के बाद टोटल रन जो बन चुके हैं 12 के औसत से 36. गेंदबाज हरीश कावड़, देखिए सीधा एक्स्ट्रा कवर पर दे मारा है. गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ एक और सफलता मिलती हुई. यानंतर स्वागत केलं जाईल सन्माननीय समीरजी पाटील यांचं. मी समीरजी पाटील यांना आमंत्रित करतोय रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. प्रीतेजी मुकादम, विजयजी भोपी आणि गजानन घरत यांना विनंती असेल की आपण समीरजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे.
त्यानंतर सन्माननीय विनायकजी पाटील साहेब यांचं स्वागत केलं जाणार आहे. तो देखिए विकेट्स खोई है. हरीश गावट की गेंद को कवर्स के ऊपर से मारने की कोशिश की थी बल्लेबाज अमित नाइक ने कोशिश की थी और उस कोशिश में नाकाम रहे. समीर, यहाँ पर सोच ये होनी चाहिए मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण की कि कम से कम 60, क्योंकि यहाँ से 60 बनने के चांसेस बहुत ज़्यादा हैं. ये ओवर नंबर चल रहा है चौथा. इस ओवर की 5 और आने वाली 12, 17 गेंदों में 25-26 रन तो आसानी के साथ आ सकते हैं. हरीश गावट राइट आर्म राउंड द विकेट. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी. हल्की सी अपील कि गेंद ने शायद बल्ले का अंदरूनी किनारा लिया हो, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर, लेकिन एक डॉट गेंद जो गेंदबाज के लिए राहत की सांस होती है वो आ चुकी है हरीश गावट की गेंदबाजी से. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 37 रन, 37 जो रन रुके हुए थे 3 ओवर की समाप्ति के बाद 36. अब नए बल्लेबाज मुनीब अब्दुल्ला मैदान के अंदर आ चुके हैं मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण की तरफ से. क्या शॉट खेला है गैप में, बिल्कुल 1 बाउंस मिड विकेट बाउंड्री के बाहर. फ्लिक ऑफ द रिक्स में कहूंगा, और जिस तरह से इन्होंने अपनी रिस्ट को घुमाया बहुत ही बढ़िया. तो यकीनन इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 41 विकेटें जा चुकी हैं. 4 मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण. मुनीब अब्दुल्ला की मैं देखिए, उसके बाद क्लीन बोल्ड, इसका नाम था प्रारंभ. तो 12th मैन भी कंफ्यूज थे कि खिलाड़ी का नाम उन्होंने हमें बताया था, क्योंकि रायगढ़ के कोने कोने से खिलाड़ी आ चुके हैं. तो क्यों ना हम मंगेश जी वाकड़ीकर के बारे में बात करेंगे कि उन्होंने क्या क्या किया है इस गांव के लिए, इस गांव के विकास के लिए. जब तक थोड़ी देर डीजे विश्राम कर रहे हैं. हरीश गावट की अगली गेंद को बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर किया है. डीप कवर में 1 रन जरूर मिला. दूसरा रन हासिल हुआ. तीसरा रन चुराने की कोशिश और यह तीसरा रन भी पूरा. कैलाश फौजी ने इस गेंद को खेला था बैकफुट पे जाके. ओवर नंबर चौथा चल रहा है. मैंने कहा था 60 रन जो 3 ओवर में 36 रनों का स्टार्ट मिला है पहले 3 ओवर में, उसे अगर ये बिल्डअप करेंगे, कैरी ऑन करेंगे तो 60 प्लस रन भी बन सकते हैं. और अब जाके रन अगर हम स्कोर बोर्ड पे देखें तो 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं ओवर की समाप्ति के बाद. 4 ओवर की समाप्ति के बाद 44, 11 की औसत. समीर सोमड़े सर समीर सोमड़े सर से मैं ज़रूर पूछना चाहता था कि यह शुरुआत आपको किस तरह से लगी. ये स्लॉग ओवर अब शुरू हो चुकी है, लेकिन परेशानी यह है मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण के लिए कि ऊपरी 4 बल्लेबाज
जो मैदान से बाहर है, लेकिन सचिन पाटिल को वो काम करना होगा। नंबर 4 पर जो बल्लेबाज आए हैं, और कैलाश पोरजी एक अनुभवी एक्सपीरियंस खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया। धानसर के ये खिलाड़ी जो आरपीएल में खेल रहे हैं, मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठान की तरफ से। गेंदबाज विश्वजीत ठाकुर, हल्के हाथों से इस गेंद को खेला, बिल्कुल गेंद के मेरिट के हिसाब से खेलते हुए कैलाश पोरजी। जानते हैं विश्वजीत ठाकुर के ऊपर आक्रमण भी वो कर सकते हैं, लेकिन खराब गेंद का इंतजार, और ये होना भी चाहिए। टोटल आ चुका है 45 रन। ओवर नंबर चल रहा है 5वां। ये रफ्तार देखिए, विश्वजीत ठाकुर ऑन फायर। यकीनन क्या गेंद डाली। महेश मात्रे कह रहे कि हम जैसे 40+ खिलाड़ियों को अगर ऐसी गेंदबाजी हो विश्वजीत ठाकुर द्वारा तो स्टंप छोड़ के जाना पड़ेगा। हाँ, लेकिन महेश मात्रे ने बताया कि उन्होंने भी विश्वजीत के खिलाफ 1-6 तो जरूर लगाया है, लेकिन गेंद की रफ्तार कम थी। ये देखिए, ये विकेट मिलने का मौका है विश्वजीत मात्रे को। बैक टू द बॉलर, एक आसान सा कैच, और इसी के साथ नंबर 4 पर आए हुए मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण के सचिन पाटिल के पारी का अंत। तर आपण या विकेटच्या इंटरव्हलमध्ये जी विकास कामं केली ती मंगेशजी वाकडीकर यांनी खरोखरच या गावचे ग्राम समितीचे विकास समितीचे ते अध्यक्ष आहेत। 446 कुटुंबांना गॅस सिलेंडर त्यांनी दिले, तसेच एकूण 18 सिलेंडर ते भरून देणार आहेत। आत्तापर्यंत 10 सिलेंडर त्यांनी भरूनही दिलेले आहेत। बघा पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये काय करणार, तर 98 महिलांना रोजगार मिळण्यासाठी शिलाई मशीन देणार, की महिला स्वयंपूर्ण व्हावी। हाऊसवाईफ जे असेल, म्हणजे जी घरामध्ये काम करते, तिलाही 4 पैसे मिळावेत, तिच्याही गाठीला 4 पैसे असावेत, असा उत्तम विचार मंगेशजी वाकडीकर यांच्या मार्फत केला जातोय। 98 महिलांना शिलाई मशीन, त्याचबरोबर 76 महिला भगिनींना गॅस गीझर प्रदान करण्यात येणार आहे। 248 महिला भगिनींना त्यांनी प्रेशर कुकर सुद्धा दिलेले आहेत। वाह, याला म्हणतात वेल एक्सपीरियंस प्लेयर, पल्लू स्कोप। विश्वजीत ठाकुर जिस रफ्तार से डाल रहे थे उसी रफ्तार का इस्तेमाल किया। नक्कीच जर आपण पाहिलं तरी डिसेंबरमध्ये कामं होणार आहेत। 17 महिला भगिनींना गाय संगोपनाचं कार्य दिलं जाईल। 5 मुलांना कम्प्युटर ट्रेनिंग, आजकाल कम्प्युटरचं युग आहे, टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, आणि 5 मुलांना मोटर ट्रेनिंगही देण्यात येणार आहे। आणि 2 पॅव्हेलियनसाठी 15 लाखाचा निधी त्यांनी आणलाय। त्याचबरोबर शिवधनपाड्याच्या रस्त्यासाठी 20 लाखाची निधी त्यांनी महेश बालदी आमदार यांच्या नेतृत्वाखाली आणणार आहेत ते डिसेंबरमध्ये। त्याचबरोबर ये देखिए स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी कैलाश पोरजी ने, फिर से एक बार वही रफ्तार पकड़ी। विश्वजीत ठाकुर ने रन वहीं पर रुका हुआ 49, लेकिन ये 60+ हो सकते हैं। अंतिम ओवर में अगर इन दोनों द्वारा आक्रमण किया जाए तो ये 60+ हो सकते हैं। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे विश्वजीत ठाकुर। तो क्यों कहता हूं मैं इन्हें, मंगेश वाकडीकर को द ग्रेट गैम्बलर मैं जरूर कहूँगा राजनीति का, क्योंकि राजनीति के साथ साथ लोगों का विकास किस प्रकार से हो, लोगों को किस प्रकार से रोजगार मिले, जो कंप्यूटर से वंचित स्टूडेंट है उन्हें उसका ज्ञान किस तरह से मिले, इसका पूरा ब्यौरा है उनके पास, पूरा डाटा है। और ऐसे कार्यकर्ता को शिरडोन में सब लोगों का साथ है, और सबका साथ सबका विकास।
49 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओवर नंबर 6, जरा जल्दी कीजिए क्योंकि इसके बाद 6 ओवर और उसके बाद 12 ओवर। गेंदबाज आयुष कोहली मुकाबला करेंगे मुनीब अब्दुल्ला। पांच ही रन दिए विश्वजीत ठाकुर ने पिछले ओवर में। एक विकेट निकाला, 4 गेंदे विकेट के साथ डॉट निकाली और 2 गेंदों के ऊपर एक बाउंड्री और एक सिंगल दिया। 5 रन दिए, 49 पर आता हुआ टोटल। गेंदबाज आयुष कोहली। आयुष कोहली राइट आर्म राउंड द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से चूके मुनीब अब्दुल्ला। हालांकि बल्ला जरूर घुमाया था उन्होंने। आर पार की लड़ाई करेंगे सोच के साथ मैदान पर उतरे हुए मुनीब अब्दुल्ला। देखिए एक सही सोच के साथ ये आरपीएल जा रही है, यंग टैलेंट को प्लेटफॉर्म मिल रहा है। लेकिन कल आरपीएल में जो घमासान शुरू होगा, जो सीजन 1 के विजेता थे और रनर अप थे उनके बीच ओमकार पाटिल बनाम संजय सोलंकी, जो पिछले साल के विनर और रनर अप यानी कि फाइनलिस्ट थे। तो इस साल आरपीएल को एक नया चैंपियन रनर अप मिलने की आशंका है, क्योंकि दोनों में से एक तो कोई बाहर जरूर जाएगा। ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है मुनीब अब्दुल्ला ने और इन्होंने जताया, विश्वास दिखाया कि क्यों मैंने स्ट्राइक को रोटेट नहीं किया। इससे पहली वाली गेंद के ऊपर 2 रन लिए थे और इस गेंद के ऊपर नंबर आया 6, कुल मिला के 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सबीर, एक थिंक टैंक होता है, क्रिकेटर्स जो सोचते हैं वो हम कमेंटेटर्स का भी सोचना ज़रूरी है, क्योंकि मैं हमेशा चर्चाएं करता रहता हूं क्रिकेट के बारे में। जो योगेश पेड़कर है उनसे भी मैंने कई मरतबा बात की है। थिंक टैंक क्या होता है कप्तान का, पर्सनली बातें करता हूं मैं ताकि पता चले हमें। मैं संजय सोलंकी से बात करता हूं, मैं विशाल जीतेकर से बात करता हूं कि कैप्टन की क्या थिंकिंग होती है बीच मैदान पर। सिचुएशन अगर क्रिटिकल हो तो किस तरह से हैंडल करना चाहिए, किस तरह से वो हैंडल करते हैं। और मैं चर्चा करता हूँ शख्सियत से, जो शख्सियत आज क्रिकेट ज़्यादा नहीं खेल रहा है लेकिन क्रिकेट में उनकी टीम लगभग 11 साल पनवेल में अव्वल स्थान पे थी। नाना पवार, स्मैश पनवेल। चर्चाएं जारी रखना ज़रूरी है, मैदान के बाहर भी और इस कमेंट्री बॉक्स के बाहर भी। और ये देखिए मुनीब अब्दुल्ला ऑफ ड्राइव किया, लॉफ्टेड ड्राइव लॉन्ग ऑफ के ऊपर से एक और नजाकत भरा छक्का और 58 और 6 बने 64। विश्वजीत ठाकुर को भी परेशानी हो सकती है क्योंकि इनके पास गेंदबाजों की कमी नहीं है। मानसी स्पोर्ट्स गांव देवी गांवठान के पास तारीफ आदा श्रद्धा और सबूरी, यानी कि जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल आपको हमेशा मीठा मिलेगा। सब्र करना जरूरी है। 63 क्योंकि 57 थे और उसके बाद एक 6 आया और 63 रन बने, 63 रन। क्या गजब की स्कोरिंग है हमारे उमेश भोईर की। पल पल की जानकारी, पल पल की हमें खबर देते हुए। इस ओवर की अभी भी 2 गेंदें बची हुई है, लगातार 2 छक्के आ चुके हैं। मुनीब अब्दुल्ला, हम कहते हैं ना कि बेगानी की शादी में अब्दुल्ला दीवाना, लेकिन इस अब्दुल्ला ने सभी को अपना दीवाना बनाया है। क्या खेल रहे हैं। 1 रन जरूर मिला, थोड़ा सा फंबल होता हुआ वहां पर। दूसरा रन भी मिला, क्या मिलेगा तीसरा, क्या मिलेगा चौथा।
और ये देखिए ये स्ट्राइक रोटेशन हुआ, लेकिन आखिरी गेंद खेलने का मौका मिलेगा मुनीब अब्दुल्ला, जिन्होंने अब तक जो इनिंग खेली है 17 रनों की और गेंदें खेली है। पांच गेंदों में 17 रन। स्ट्राइक रेट देखिए 300 से भी ज्यादा, 300 से भी ज्यादा स्ट्राइक रेट के साथ इन्होंने बल्लेबाजी की है, जो जरूरी था अंतिम क्षणों में मानसी स्पोर्ट्स गांवदेवी गावठाण को। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। जरा जल्दी जाइए ना, क्योंकि एक और मुकाबला आज के दिन का होना बाकी है। घड़ी में अगर हम देखें 4:01 हो चुका है। 4:30 बजे तक अगर ये मुकाबला ख़त्म हो तो यकीनी तौर पर एक 6 ओवर का मैच हमें देखने का मौका मिल सकता है। एक ही रन वहां पर मिलेगा और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 67 रन और जीत के लिए 36 गेंदों में विश्वजीत ठाकुर के वीर मराठा जोहे टीम को जरूरत है 68 रनों की। और जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे समीर सोमणे, लेकिन इस ब्रेक में हम उन कामों को बताएंगे जो मंगेश वाकड़ीकर ने अपने मन में जो इस गांव के लिए सोचा है, उसे आकार देने का जो सपना उन्होंने देखा है, उन कामों को तो वो जरूर पूरा करेंगे। तर गेल्या वर्षी आपण पाहतोय मंगेशजी वाकड़ीकर यांनी क्रांतीवीर महोत्सवाचं अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं आणि त्यानंतर ही RPLचं हे आयोजन म्हणजे कुठेही मागे नाही आहेत। क्रिकेट या एकाच क्षेत्राकडे ते नाही आहेत, तर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक आणि सामाजिक या प्रत्येक विभागात त्यांचं योगदान देण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत। ते जे काम करत आहेत त्या कामानं मीच नव्हे तर जनसामान्यसुद्धा भारावून गेला आहे आणि विकासाची गंगा जर या विभागात व्हायची असेल तर नक्कीच मी म्हणेन या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी या जनसामान्यांनी त्यांना द्यायला हवी। ओव्हर टू DJ। शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक, शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड। मध्ये एक गाणं आलं होतं बघा, ओ शेट तुम्ही नादच केला थेट। मंगेश वाकड़ीकर ज्यावेळी मी बऱ्याच वेळा आलोय, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं सुद्धा त्यांनी आयोजन केलं होतं, पण स्वतःला झोकून देण्याची वृत्ती, आयोजनामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती मला त्यांची खूप आवडते। कारण एक थिंकिंग जर त्यांच्या मनामध्ये आली तर 10 जणांना ते विचारतात आणि 10 जणांच्या विचारांमधून जे बेस्ट आहे ते घेत आहेत, हे महत्त्वाचं आहे। ही क्वालिटी असायला हवी एका ऑर्गनायझरमध्ये, की काय केल्याने काय चांगलं होईल हे त्यांच्या डोक्यामध्ये असतंच, पण ते इतरांनाही विचारतात आणि इतरांना सर्व जणांना घेऊन चालणारे, आणि म्हणूनच अचानक मित्रमंडळ गेले अनेक वर्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे। जर आपण पाहिलं अचानक मित्रमंडळ शिरढोणपाडाचे सर्व सदस्य सहकारी त्यांचे आजही ते खाजगीमध्ये बोलतात, जे मंगेश दादा करील त्याचा आम्हाला म्हणजे आमचा त्याला ग्रीन सिग्नल असतो, कारण तो आमच्या मंडळाचं नाव उंचावेल, आमच्या गावाचं नाव उंचावेल असंच काम करणार। जरा जोरदार टाळ्या या आयोजक मंगेशजी वाकड़ीकर यांच्यासाठी, जे विद्यमान RPL अध्यक्ष आहेत। गेले 8 महिने स्वतःला झोकून दिले त्यांनी या RPLच्या आयोजनामध्ये, आणि सर्वोत्कृष्ट स्पर्धा या रायगडमध्ये देण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं, जे त्यांनी उराशी बाळगलं होतं, पहिल्या दिवशी जी आपण गर्दी पाहिली त्या गर्दीने त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं। समीर। निश्चितच जे तुम्ही बोलताय प्रवीण सर, ते सत्यामध्ये उतरवण्याचं काम हे सन्माननीय मंगेशजी वाकड़ीकर यांनी केलेलं आहे
आणि येणाऱ्या पुढील त्यांच्या भावी वाटचालीसाठी देखील रायगड समालोचक असोसिएशनतर्फे आणि आम्हा सर्वांकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. टार्गेटकडे लक्ष देऊया, जिथे 6 षटकांमध्ये वीर मराठा जोहे पेन टीमला धावा करायचे त्या 68. बघा हा सामना आता योगेश पेंडकर सुद्धा स्टेजवर येऊन पाहतोय, अगदी समोरून पाहतोय. सन्माननीय नरेशजी मडवी साहेब जे सरपंच आहेत, आणि त्याचबरोबर राम वजेकर ग्रामपंचायत सदस्य शिरडोन, उमरोली गावचे सरपंच सन्माननीय नारायण मडवी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. विश्वजित ठाकूर आणि आऊ म्हणजे रमेश पवार, सलामीची जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पण आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय. सन्माननीय नारायण मडवी साहेब सरपंच उमरोली यांचं स्वागत या RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आणि त्याचबरोबर शिरडोन ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राम वाजेकर साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे. आपण बघितलं या व्यासपीठावर सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ट पंच यांचाही सन्मान केला गेला. आणि हा सामना योगेश पेंडकरच पाहत नाही आहे, तर त्यांचा टीम मॅनेजर वीरेन गावण जो विशाल जितेकराच्या तालमीत तयार झाला आहे, तो सुद्धा बघतोय की काय डावपेच आखायला हवेत पुढच्या सामन्याकरता. कारण यातून जो जिंकेल तो फायटर जेटशी लढणार आहे आणि सपोर्ट स्टाफ असणं गरजेचं आहे. असं म्हणतात की खेळणाऱ्याचं डोकं पटकन चालत नाही आहे, पण जो बाजूला असतो ना बाजूला, त्याचं डोकं पटकन क्लिक होतं आहे, आयडियाज क्लिक होतात. आणि त्या आयडियाज क्लिक करण्याकरता वीरेन गावण जे टीम मॅनेजर आहेत, रोशन पाटील बघा तारा संघाबरोबर आहेत, जे वीर मराठा जोह्याचे टीम मॅनेजर आहेत, जे बरोबर मार्गदर्शन करत आहेत. आणि आनंद माळी यांच्याकडे जरी पाहिलं तरी ज्यावेळी 11 खेळाडू आतमध्ये जात होते त्यावेळी इन्स्ट्रक्शन देत होते आनंद माळीसुद्धा. म्हणजे प्रत्येकाने झोकून दिलं आहे RPLला स्वतःसाठी आणि स्वतःच्या संघासाठी की माझा संघ जिंकलाच पाहिजे. तर जाऊया मॅचकडे, सर्वांना शुभेच्छा देऊया. 68 धावसंख्येचं टार्गेट आणि तो टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी सलामीची जोडी रमेश पवार आणि त्याच्या साथीने विश्वजित ठाकूर. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यानं अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली तो अभिषेक खातू. पहिला चेंडू धीम्या गतीचा, बॅटची टो एंड, क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय, षटकार. असं वाटलं थोडक्या वेळेसाठी की ही कॅच कंप्लीट करतोय की काय करण, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, षटकार. चेंडूवरती आक्रमण हाच आमचा बचाव असेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो जाईल पुढच्या फेरीमध्ये, म्हणजे पुढच्या सामन्यामध्ये, आणि जो हारेल त्याचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतलं संपुष्टात येईल. वीर मराठा जोहे पेन टीम पाठलाग करते 68 धावसंख्येचा. समोर गोलंदाजी करणारा संघ आहे मानसी 11 गावदेवी गावठाण, अभिषेक खातू तू रमेश पवार. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळी बाउन्सर टाकला अभिषेकनं, चोख प्रत्युत्तर दिलंय ते मात्र रमेश पवारला. थोडी अपील करण्यात आली विकेट कीपर कडून की बॅटला स्पर्श झालाय की काय चेंडू, परंतु अंपायर सांगतायत की कोणताच या ठिकाणी निर्णय नाहीये. 1 बाउन्सचा इशारा देण्यात आलाय बॅट्समनला. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या अर्थात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमा लगत एक डीप कव्हर आणि त्याचबरोबर एक डीप मिड विकेट. टीमची धावसंख्या ती मात्र 6. पॉवर प्लेचं षटक चालू, 68 धावांचा पाठलाग. रॉबिन राऊंड पद्धतीनं चालू असलेली महत्वाची लढाई, आजच्या दिवसातील 5वा सामना. लोअर फुल टॉस गॅपमध्ये ढकललाय, करण मडवी पोहोचेल का, खूप वेगानं चेंडू आणि तितकंच, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मिड विकेट सीमा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 धावा रमेश पवारला.
माणूस म्हणून जगावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय आणि मंगेश वाकडेकर तसं जीवन जगतायत आणि त्यामुळेच तुमच्या सहकार्यांचा गोतावळा तुमच्या भोवती वाढतोय. कारण प्रेम दिलं तर प्रेम वाढतं, समोरच्याची कामं केली तर आपल्याजवळ माणसं वाढतात. कारण आपलं काम ही जर आपली ओळख असेल तर लोकांचा पाठिंबा मिळायला वेळ लागत नाही. 10 धावा धाव फलकावरती आहेत. रमेश पवार स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन 2 मोठे फटके खेचलेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या ओव्हरमधला आणखी एक चौकार. अभिषेक खातूच्या विरोधात आक्रमण स्वीकारलंय ते बॅट्समन रमेश पवारनं. टीमची धावसंख्या बिनबाद 14. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली. दुखापतग्रस्त आहे रमेश पवार तरी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या बॅटिंगची छाप सोडताना दिसतोय. वीर मराठा जो हे पेन टीमसाठी जे जबाबदारी दिली आपल्या टीमनं रमेश पवारला ती सार्थ ठरवताना दिसतोय. त्यांना फ्लाइंग स्टार्ट हवा होता 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी. अभिषेक खातू आज संपूर्णपणे इम्प्रेसिव्ह स्पेल टाकलेत, इम्प्रेसिव्ह षटकं टाकली त्या गोलंदाजानं. परंतु या ओव्हरमध्ये या मॅचमध्ये त्याला सपाटून मार दिलाय तो रमेश पवारनं. एक्सपिरियन्स बॅट्समन आहे रमेश पवार. त्याच्या विरोधात अभिषेक खातू पेनचा हा खेळाडू आहे, पेन नगरीतील हा खेळाडू आहे. आतापर्यंतच्या सर्वच सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. परंतु या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात 3 मोठे फटके आलेत, 1 षटकार आणि 1-2 चौकार. इथे चेंडू हवेत. अभिषेकने प्रयत्न जरूर केले परंतु त्याच्या थोडा आवाक्या बाहेर होता हा चेंडू. चांगली गोलंदाजी. आता जागाच दिली नाही फटका खेळण्यासाठी अभिषेक खातूर. आणि काम अँड कंपोजिट प्लेअर वाटतोय. जरी त्याच्या विरोधात मोठे फटके आले असले ना तरी सुद्धा आपल्या स्वतःशी बोलत असतो, चर्चा करत असतो. आज संपूर्ण दिवसभर आपण त्याला पाहिले. त्यानंतर गती परिवर्तन असेल किंवा बाउन्सर असेल किंवा लाईनमध्ये चेंजेस असतील, टप्प्यामध्ये चेंजेस असतील, या सर्व गोष्टी करतोय आणि आपल्या टीमला 100% डेडिकेशन देताना दिसतोय तो अभिषेक खातू. धावसंख्या 15 धावसंख्या 15. धावसंख्या आहे धावफलकावर. समोर विश्वजित हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय, चेंडूला पॉइंट मध्ये थांबवलंय बॅट्समनने. अर्थातच रमेश पवारने ते विश्वजित ठाकूरला. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त निश्चित होताना दिसतंय. समीर, खरं तर ही RPL आहे, रायगड प्रीमियर लीग. रायगडच्या कोण्याकोण्यातून खेळाडू आलेत. कदाचित 12th मॅन याच्या पुढे जे येणार आहेत त्यांना विनंती असेल, कारण प्रेक्षकांनी रिक्वायरमेंट केले कोणता गोलंदाज कोणत्या गावातील आहे, कोणत्या तालुक्यातील आहे हे प्रेक्षकांना खरं तर कळावं. कारण इतकी मोठी स्पर्धा आहे आणि एखादा खेळाडू लक्षणीय कामगिरी करतो. जसं मागच्या RPLला आपण पाहिलं मुस्तकीन मुकादम, रोहा खैरेसारख्या छोट्याशा गावामधून आलेला खेळाडू. या ऑप्शनला तो 17,000च्या बोलीवर गेला चॅम्पियन्स महाडमध्ये. आणि रायगड टीमचे यावेळी त्यांनी गोलंदाजी देखील केली. हे यश होतं ते मुस्तकीन आणि मुकादमचं आणि रायगड त्यामुळे प्रीमियर लीगचं. जर 12th मॅनकडे ती माहिती असेल तर 12th मॅनने आम्हाला अवश्य पुरवा. ही सूचना जर का असेल आपल्यासाठी तर मी म्हणेल की 12th मन पेक्षा टीमचे मॅनेजर कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवा. कारण टीम मॅनेजर जर का कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल ना तर तुम्हाला त्या खेळाडूची संपूर्णपणे माहिती आपल्यापर्यंत नाही असं म्हणता येणार नाही आहे. कारण सपोर्ट स्टाफमध्ये टीम मॅनेजरला असणं गरजेचं आहे. 12th मॅनकडे तुम्ही ज्यावेळी प्लेइंग लिस्ट द्याल त्यावेळी त्याच्यासमोर त्याच्या तालुका किंवा गावाचं नाव दिलं तरी पुष्कळ. चला जाऊयात. परंतु आज संपूर्ण खेळ आपण पाहिला तर पेण, पनवेल, अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा या पट्ट्यातील सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर अलिबाग पियुष ठाकूर केगाव. यस, सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येतोय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. टार्गेट आहे समोर 68 धावसंख्येचं. रमेश पवार चांगल्या टचमध्ये दिसतोय, चांगल्या फ्लोमध्ये दिसतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 मोठे फटके आलेत, 1 षटकार आणि त्याचबरोबर 2 चौकार. नजरा आहेत संपूर्णपणे विश्वजित ठाकूरवरती. गोलंदाजीमध्ये या खेळाडूनं आज दिवसभर चमक दाखवले परंतु फलंदाजीमध्ये काहीच करू शकला नाहीये. आणि या व्हायटल मॅचमध्ये, या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्याकडून त्याच्या टीमला खूप साऱ्या अपेक्षा असतील. जास्त वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणखी एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि याच 2 टीममधली ती एक मॅच खेळणार आहे, हे देखील लक्षात असू द्या. पियुष ठाकूर आला आता बॉलिंगसाठी.
3 सीमारक्षक आता असतील त्या 30 सर्कलच्या बाहेर. एक डीप कव्हर मध्ये दिसतोय, त्याचबरोबर एक डीप स्क्वेअर लेगला आणि एक वाडीश लॉंग ऑनला. थोडी लाईन खराब, पंचांचा इशारा येतो. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. 16 वरती धावसंख्या. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे पियुष ठाकूरसाठी. याही गोलंदाजानं गावदेवी गावठाण टीमला चांगलं योगदान दिलंय गोलंदाजीमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, कव्हर्सला फटका. अभिषेक त्या ठिकाणी तैनात आहे. उंच पुरा खेळाडू, उसळी अगदी उंच उडी मारून त्यानं चेंडू अडवलाय. एकच धाव मात्र मिळेल ती रमेश पवारला. एकेरी धावसंख्येनं स्कोर कार्ड 17-68चा पाठलाग. महत्वाची लढत, अस्तित्वाची लढत. जर का पुढच्या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करायचं तर मात्र प्रवास निश्चित करायचे तर ही मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. अस्तित्वाची लढाई, स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची लढाई आहे. पियुष ठाकूर समोर येतो विश्वजित ठाकूर. धावसंख्या 17, 68 धावांचं टार्गेट. RPL ची स्पर्धा. आडव्या बॅटना फटका खेचलाय आणि पॅरलल स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेनं विश्वजित मेघनाथ ठाकूरच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. सवारी भवानी टीमवरती संकट ना तेवढा हा खेळाडू वेगळ्या पद्धतीने खेळताना दिसतो. जेवढी मोठी मॅच म्हणजे तुम्ही म्हणाल की इतकी फार महत्वाची मॅच आहे, या मॅच मध्ये विश्वजितनं खेळणंच गरजेचं आहे आणि तसा खेळ त्याचा बहरताना आपण पाहत असतो. धावसंख्या झाली ती 23. आडव्या बॅटनं आता मिड विकेटला स्लॉग मध्ये होता हा चेंडू, उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा दर्जेदार RPL षटकार. प्लेयर आणि आयकॉन प्लेयर, ॲज अ आयकॉन प्लेयर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. बॅक टू बॅक 2 धमाके, 2 फटाके फोडलेत ते विश्वजित ठाकूरने. आता लोअर फुल टॉस कन्वर्ट केला स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतो मागे जाऊन एक धाव तो कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. बॅट्समन विश्वजित आणि रमेश पवारनं धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. टार्गेट आहे ते 68 धावसंख्येचा. आता गरज असेल ती 37 धावांची. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे चालू आहे. पियुष ठाकूरच्या विरोधात आक्रमण आणि पहिल्यांदाच आक्रमण झालंय. मानसी 11 गावदेवी गावठाण टीमच्या या पॉवर प्लेची षटकं तुम्ही पाहिली असाल ना तर कोणत्याही फलंदाजानं त्यांच्या विरोधात आक्रमण केलेलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात झालंय ते आक्रमण. एक वेगळ्या रणनीतीने दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत, परंतु सध्या तरी सरस ठरतोय तो मात्र वीर मराठा जोहे पेण हा संघ. विश्वजित ऑन स्ट्राईक आहे. प्रेक्षकांची अतुट गर्दी आणि पहिल्या दिवशी तर या क्रीडांगणावरती उभे राहायला देखील जागा नव्हती. चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन जी थीम घेऊन स्पर्धा सुरू करण्यात आली रायगड प्रीमियर लीग 2021. ऑन साईडला टर्न करायचं होतं चेंडू. बॅटची लिडिंग एज घेतली, त्यानंतर चेंडू जातोय तो मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील मानसी 11 गावदेवी गावठाण टीमच्या या गोलंदाजांना, तरच मात्र थोडा दबाव वाढू शकतो या बॅट्समनवरती. स्थिरावले धावसंख्या 31 वर 31. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. धमाकेदार बॅटिंग इथे चालू आहे मोठ्याकडून. पंचांकडे अपील, परंतु पंच निर्देशित करतायत की हाईट फॅक्टर उंचीचा इथे थोडा फायदा मिळालाय. चेंडूने थोडी उसळी घेतली आणि त्याच कारणास्तव मात्र विश्वजित ठाकूरला इथे नाबाद घोषित करण्यात आलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 15, शेवटच्या क्षणी कमबॅक केलं ते पियुष ठाकूरनं. 2 चेंडू निर्धाव टाकले. या षटकामध्ये धावा आल्या 16, टोटल आहे 31. उर्वरित 4 षटकं बाकी आहेत धावा करायची आहेत त्या 37.
in 24 balls. शिरढोण गाव सारा हाय साथीला आयोजक मंगेश वाकडीकर राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई सुंदर आकाश तारेकर बायकर ज्ञान बॅट्समन एक नंबरी उस्मान पटेलची बॅटिंग थँक्यू डीजे मास्टर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले जातील पुन्हा एकदा महेशजी म्हात्रे. इतक्या वर्षांचा प्रदीर्घ काळाचा म्हणजे त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि ते जोडले जाणार कारण सिच्युएशन तशी आहे. डू ऑर डाय मॅच जसे मगाशी महाराष्ट्र राज्य कबड्डीचा उल्लेख केला प्रवीणजी दुगाडे यांनी आणि आपल्याला माहिती आहे प्रो कबड्डी आल्यापासून डू ऑर डाय म्हणजे महत्त्वाची म्हणजे रायडरने पॉईंट घेतले नाही तर तो डाय आणि जर का पॉईंट घेतले तर तो बचावला गेला. तशी परिस्थिती अस्तित्वाची लढाई आहे. नॉकआउट मॅच आजच्या दिवसातील आणि मॅच पहा कुठे फसले. 24 चेंडू 37 एकीकडे विश्वजित ठाकूर दुसरीकडे रमेश पवार आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गावठाण टीमकडून आता प्लॅनिंग काय असेल. अतुल मडवे अँड कंपनी या टीमची प्लॅनिंग काय असेल जे प्लेइंग 11 आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळतात कारण इतका प्रदीर्घ काळाचा अनुभव तुमच्याकडे आहे. सध्या काय चालू असेल या गोलंदाजांच्या डोक्यामध्ये आणि या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यामध्ये. 24 चेंडूंमध्ये 37 धावा करायचे आहेत. 24 चेंडू 37 धावांची गरज आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपण आयुष्यामध्ये शिवतंत्राचा अभ्यास करा, शिवतंत्राचा वापर करा कारण शिवतंत्र तुम्हाला जगण्याला बळ देतं. जर तुम्ही दिमाग लावलात तर आयुष्यामध्ये कुठेच मागे पडणार नाही कारण सरसेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय की सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमचा जर दांडगा असेल तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच मरण नाही. ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये अशक्यच नाही, मी ती शक्य करू शकते. ज्या वेळेला हे ध्येय तुमच्याजवळ असेल त्याला यश तुम्ही संपादन करू शकता. हा सामना जर जिंकायचा असेल गावदेवी गावठाण संघाला कारण ज्या पद्धतीनं पकड निर्माण केली मोठ्या अँड कंपनीनं ती सध्या पाहता गोलंदाजांना कुठेतरी डोकेतरी ठरले विचार करण्यास भाग पडले. मी का म्हटलं मित्रांनो शिवतंत्राचा वापर करणं गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया लढल्यात ना प्रत्येक वेळेला सेनापती वेगवेगळा असायचा. सय्यद बंडा आशिया खंडातील सर्वात श्रेष्ठ दानपट्टा चालवला होता. जर जीवा महाराज नसता तर क्षणात महाराजांचा घात झाला असता. काही क्षणाचा विलंब न होता त्याचा हात हवेच्या हवेत उडवला होता तो जीवा महालानं. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. कुठल्या फलंदाजच्या विरुद्ध कुठला गोलंदाज वापरायचा आणि कुठल्या गोलंदाजच्या विरुद्ध कुठला फलंदाज वापरायचा हे फक्त आणि फक्त कॅप्टन्सवर डिपेंड्स आहे. आता म्हणजे या मॅच मध्ये तुमच्या म्हणण्यानुसार जे रास्त म्हणणं आहे अगदी की करण मडवीचा सरसेनापती कोण असेल या ओव्हरमध्ये जो तिसरं षटक घेऊन येईल आणि तो सरसेनापती अभिषेक खातू ज्यानं आज संपूर्ण दिवसामध्ये चमकदार कामगिरी केली. पेण तालुक्यातील म्हणजे पेण शहरातीलच हा खेळाडू अभिषेक खातू लेदर क्रिकेटचा एक चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडे आणि आता त्याला महत्त्वाचं षटक दिले कारण या ओव्हरमध्ये जर का हाणामारी पुन्हा एकदा झाली तर ही मॅच कदाचित निसतेल ती गावदेवी गावठाण टीमकडून. परंतु या ओव्हरमध्ये जर का या गोलंदाजानं विकेट्स घेतल्या आणि धावांवरती अंकुश लावलं तर या मॅचमध्ये कमबॅक करेल ती गावदेवी गावठाण टीम. नक्कीच नक्कीच अभिषेकला कमबॅक करावंच लागेल कारण त्या पद्धतीचे फलंदाज लयमध्ये आलेले आहेत. औ जो आहे रमेश पवार वाकडी गावचा. वाकडी गाव म्हटल्यानंतर अनेक नाईटच्या स्पर्धा ज्या ठिकाणी पाहायला मिळतात. समालोचक प्रवीण गायकरी त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे अनेक असतील. मग दिगोडे गावचा मोठ्या असेल ज्या ठिकाणी या गावचं वैशिष्ट्य आहे. आज प्रेक्षकगण युट्यूब लाईव्ह मॅच पाहतात पण दिगोडे गावचं वैशिष्ट्य दिगोडे गावच्या ज्या महिला आहेत कोली महिला ज्या मच्छी विकतात त्या सुद्धा संपूर्ण मॅच लाईव्ह पाहतात. क्या बात आहे, क्या बात आहे. क्रिकेटला आलेलं हे सुवर्ण युग सुवर्ण पर्व आणि त्याचे आपण साक्षीदार. अभिषेकचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन थोडी खराब आहे. पेस व्हेरिएशन पहा. महेश म्हात्रे सर या गोलंदाजानं प्रभावित केलंय. जर का आपण विचार करू ना त्याचा प्रवास आपल्याला माहिती नाहीये. तो जिंकेल तो हारेल त्याचा संघ जिंकेल हारेल हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु आज काही गोलंदाजांनी खूप चमकदार कामगिरी केली आणि विशेष करून पेण तालुक्यातील बरेचसे गोलंदाज काही फलंदाज बादल असेल जो या विरोधी संघामध्ये खेळतोय त्यांनी देखील चमकदार कामगिरी केली आज संपूर्ण दिवसामध्ये. नक्कीच आत्ताच प्रवीणजी दुगाडे यांनी छेडलंय की कुठला खेळाडू कुठल्या गावचं अनाउन्समेंट होणं गरजेचं आहे. निश्चित याची दखल आयोजकांनी घेतलेली आहे आणि अपील केलं गेलंय. उद्याच्या दिवसामध्ये जी प्लेइंग 11 लिस्ट असेल 12वा खेळाडू असेल या संपूर्ण खेळाडूंची नावं गावं संपूर्ण आमच्या समोर या ठिकाणी स्टेजच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असणार आहे. त्यामुळे उद्यापासून त्याची दखल घेतली जाईल. याचं कारण आहे मित्रांनो की एक उदाहरण देईन तुम्हाला. पेण तालुक्यातील जिते गावचा जो खेळाडू आहे
हरेश गावण, ज्याला आयकॉन म्हणून निवड झाली गोलंदाज म्हणून, त्या ग्रामपंचायतनं जिथे ग्रामपंचायतनं त्याला 10,000चं बक्षीस दिलं. क्या बात, काय क्या बात आहे, क्या बात. 10,000 रुपये, म्हणजे गाव किती खुश झालाय सर. आडवा बाटणं, रमेश पवार ऑन फायर, दिमागदार, अफलातून फटका, दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. धावफलकावर लागल्यात. मी आता उल्लेख केला हरेश गावणचा. आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, त्यामध्ये 1968 गावं आहेत. या गावातल्या ज्या खेळाडूची निवड झाली त्या खेळाडूचा बॅनर त्या गावाच्या वेशीवर लावलेला आहे. काय अभिमानाची गोष्ट असेल त्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. हे महेश म्हात्रे जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात ना, काही ना काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन येतात. नक्कीच. आणि हे अभिमान खरोखर का वाटतो? अभिमानास्पद गोष्ट आहे. अभिमान समीर सर का वाटतो? थोडं मी- दुबईला ज्यावेळेला आम्ही गेलो होतो, विशाल जितेकर आणि कंपनी, त्या टीमचा मी मॅनेजर होतो. साई स्पोर्ट्स संघ ओवल्या गावचा, ज्यानं माझा बॅनर लावला होता ओवल्याच्या या वेशीवर. एक अभिमानाची गोष्ट असते. 28 वर्षात काय कमवलं तर मित्रांनो हे कमवलंय. अभिषेकचा हा चेंडू एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता रमेश पवारचा. एक धाव तर वाचू शकला नाही गोलंदाज आणि त्या क्षेत्ररक्षक. एक धाव जरूर जोडली जाईल. महेश म्हात्रे सर, फार महत्वाची गोष्ट तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तर RPLच्या निमित्तानं गावागावातील खेळाडू या RPLच्या निमित्तानं एकत्रितरित्या एका संघामध्ये खेळतायत आणि खूप चमकदार चांगली कामगिरी करतायत. त्यांना सर्वांना शुभेच्छा. ही नेक्स्ट मॅचची प्लेइंग 11 आहे. जी योगेश नक्कीच. पेंडकर आपल्यापर्यंत जसं अनाउन्समेंट झाली, योगेश पवार अँड कंपनी, वीरेन गावांची चर्चा झाली माझी, कारण त्यांचं नाव आल्यानंतर खेळाडूंची नावं येणं गरजेचं आहे आणि ते मॅनेजर आहेत. त्यावेळेला मॅनेजरलाही वाटतं माझंही नाव युट्यूबवर जावं, माझंही नाव प्रेक्षकांनी ऐकावं. प्रत्येक माणसाला वाटत असतं आणि ते काम लगेच करून दाखवलं. वीरेन गावांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. येस, कॅप्टन त्याचबरोबर ओनर आणि टीम मॅनेजर यांचाही देखील आभार. 39 धावा आहेत. मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. 39 धावा झालेल्या आहेत. गरज आहे आता 29 धावा संख्येची. 29 रिक्वायर्ड. समोर विश्वजित. अभिषेकचा चेंडू बॅकफुटला जाऊन पहा, संयमानं खेळतोय विश्वजित. रमेश पवारला त्यानं, मी तर म्हणेल, खुला करून दिलाय की तुला आक्रमण करायचे. आणि अगदी विश्वजित आपण पाहतो ना की संयमानं खेळतोय. एकीकडून आक्रमण, दुसरीकडून संयम, असा एक चांगला मेळ मैदानावरती फलंदाजीच्या स्वरूपात वीर मराठा जो हे पेन टीम कडून पाहायला मिळतोय. या विपरीत आपण पाहिलं ना तर गावदेवी गावठाण एका विकेटच्या शोधात आहे. एक विकेट त्यांना या मॅच मध्ये मोमेंटम आणून देऊ शकते आणि निश्चितच मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देऊ शकते. आणि ती विकेट भेटेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. टीमची धावा संख्या सध्या ती 40 धावा करायची आहेत, त्या 28. षटक क्रमांक चालू आहे, ते 3रं. अभिषेक खातूचं. रमेश पवार काय इनिंग साकारले. 2 षटकार. डावाची सुरुवातच षटकाराने केली होती. 2 षटकार, 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. आणि विश्वजित 2 षटकार आणि 1 डबल 1 सिंगल घेऊन 15 या धावसंख्येवरती खेळतोय. टार्गेट 68 धावसंख्येचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. जी विकेट हवी होती ती विकेट मात्र इथं प्राप्त केले. आक्रमक ठरणारा रमेश पवारला इथे बाद करण्यामध्ये यश मिळालंय. कदाचित ही संधी होऊ शकते का महेश म्हात्रे सर, मानसी 11 गावदेवी गावठाण टीमसाठी? कारण मुंगीला किती मोठं दार लागतो आतमध्ये जायला. तसं शिरकाव करण्यासाठी अतुल मडवी यांच्या टीमला, गावदेवी गावठाण टीमला, वीर मराठा जो हे पेन टीमच्या अगेन्स्ट खेळताना ही संधी तयार होऊ शकते का? नक्कीच. टर्निंग पॉईंट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे समीर सर. टर्निंग पॉईंट, कारण क्रिकेट असा खेळ आहे की असं म्हटलं जातं, मी नेहमी म्हणतो की सरडा आणि राजकारण कधी रंग बदलेल याचा काही नियम नाही आहे. त्यामध्ये मी आता लाईन ऍड करेल. सरडा आणि राजकारण बाजूला राहू द्या महेश म्हात्रे सर. क्रिकेटचे असे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात ना, इतके वेगवेगळे रंग पाहायला मिळतात ना की राजकारण आणि सरडा पण बाजूला सरून जातो. इतके भन्नाट रंग आहेत. पण नक्कीच 28 धावांची गरज आहे मोठ्या अँड कंपनीला. आपण या ठिकाणी पाहतोय मैदानावर वीर मराठा मोठ्या विश्वजित ठाकूर अँड कंपनीला आपण पाहतोय. 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक कलाटणी या ठिकाणी फार महत्वाची आहे, कारण रमेश पवार ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ज्या ताकदीनं तो षटकार चौकार लगा होता, त्याची विकेट तंबूच्या आश्राला आली.
येस, विकेट या मॅचचं मोमेंटम घेऊ शकते, परंतु ते मोमेंटम खेचण्याची ताकद आता गोलंदाजांनी दाखवायला हवी. थोडे खांदे विसावले होते, ते खांदे आता थोडे वरती करावे लागतील आणि पॉझिटिव्ह अप्रोचनं सकारात्मक पवित्रा घेऊन या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षणाला कामगिरी करावी लागेल. अन्यथा वीर मराठा जो हे पेन टीम जी आक्रमक ठरते ती सरस ठरेल. अभिषेक तयार, समोर बॅट्समन आहे तो बादल मात्रे. समोर खेळला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं कैलास पोरजी पाटला करतोय, परंतु हा चेंडू अवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफच्या दिशेनं आलेला बादल मात्रेच्या बॅट मधून निघालेला आणखी एक दिमागदार चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 वर आणि आता गरज असेल ती 24 धावसंख्येची आणि षटक बाकी आहेत ती मात्र 3. तीन षटकार 24 धावांची गरज आहे. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय आणि महत्वाचा असतो की विश्वजित ठाकूर अँड कंपनी त्यांचे मॅनेजर, कर्नाला विभागाचे रायगड समालोचक असोसिएशनचे प्रमुख रोशन भाई पाटील, ताऱ्याचा सितारा म्हणून त्यांची ओळख आहे. ते फार खुश आहेत, त्यांचा आवाज अतिशय गोड आहे, एक चांगले समालोचक आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मी तर म्हणेल कलाकृती त्यांनी पहिला उद्घाटन सोहळा झाला ना तर ते त्यांनी साकारली होती. नक्कीच त्यांना पाहिल्यानंतर आमच्याही अंगाला काटा आला होता, रक्त सलसलला होता. पण मैदानावर स्थिती मात्र या ठिकाणी पाहतोय. 18 चेंडू 24 धावांची गरज असताना मोठ्या मैदानावर तग धरून आहे, कारण मोठ्याला माहित आहे शेवटच्या क्षणापर्यंत संघनायक जर थांबला तर या सामन्याचं चित्र पलटी होऊ शकतोय. त्या पद्धतीनं तो खेळ करतोय आणि एक संघनायकाची किंवा कॅप्टनची भूमिका महत्वाची असते. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला विजयश्री खेचावी लागेल, यामध्ये पर्याय नाही. पण त्याच्या समोर जो यंगस्टर आहे तो अर्थातच करण मडवी, तो काय रणनीती तयार करतोय या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, कारण 24 धावा करायच्या आहेत समोर मोठ्या अँड कंपनीला. शुभम डाकी आता गोलंदाजीसाठी आला. या यंगस्टरला खूप मोठी संधी चालून आले. अर्धा ग्लास रिकामा की अर्धा ग्लास भरलेला या संकल्पनेमध्ये या विषयामध्येच ही मॅच अडकलेली आहे. 8ची सरासरी आहे, सहज साधी सोपी सरासरी आहे, परंतु ती कठीण करण्याचं काम गोलंदाजांना करायचे. 24 धावांची गरज 18 चेंडूमध्ये. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, पूल केलाय, मोठ्याच्या रडार मध्ये चेंडू येतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. खणखणीत षटकार. मागच्या 2 मॅच मध्ये विश्वजित ठाकूर शांत होता, त्याचे चाहता वर्ग देखील नाराज होते. गोलंदाजीमध्ये तर हा खेळाडू कमालच करतोय, परंतु या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये जिथे धावा चेस डाऊन करायचे, चेस डाऊन करताना प्रेशर एक वेगळं असतं, त्या मॅचमध्ये उभा देखील राहिलाय आणि ज्यावेळी खराब चेंडू भेटलेत त्यावेळी त्यांच्यावरती आक्रमण देखील केलंय ते विश्वजित ठाकूरनं. 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. विश्वजित ठाकूर फलंदाजाच्या मार्गावर. समोर शुभम बोरकर गावचा हा गोलंदाज कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल तरी कमबॅक करणं यंगस्टर गरजेचं आहे, कारण इथून तुमची चमकदार कामगिरी जर झाली तर तुम्ही तालुका स्तरीवर, जिल्हा स्तरीवर आणि राज्य स्तरीवर तुमची बढती होणार, यामध्ये शंकाच नाहीये. पण त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, चांगल्या फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज शुभम डाकीला 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यानं 6 धावा दिल्यात. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. सन्मान दिलाय चेंडूला. मोठ्यानं 1 धाव पूर्ण करतोय, 1 धावेनं संघाला नेऊन पोहोचतोय 51च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 15 चेंडू 17 धावा, 2चं अंतर आहे फक्त आणि फक्त 2चं अंतर आहे. पण त्यासाठी 15 चेंडू खेळणं गरजेचं आहे, तर शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत समीर सर शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भविष्य वर्तवणं हे चुकीचं ठरेल. जहा प्रेडिक्शन फेल वो क्रिकेट का खेल. नक्कीच 15 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज बादल म्हात्रे. बादल म्हात्रे उजव्या हाताचा हा फलंदाज. और पे चेंडू होता, या वेळेला चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या वरून गॅप शोधलाय सर्कल मध्ये फिल्डर असताना. कैलास फोरजी जो 40+ खेळाडूच्या डोक्यावरून गॅप शोधले आणि 4 धावा वसूल केल्या. बादल म्हात्रे या फलंदाजाने 4 धावेनं संघ पोहोचलाय 55च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 14 चेंडू 13 धावांची गरज आहे.
दादरगावचा हा खेळाडू फलंदाजी करतोय बादल. दादर कना बोरजा पेन गावचे म्हटल्यानंतर कबड्डी पट्टूची खाण आहे आणि त्या खाणीतला हा क्रिकेटचा कोहिनूर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अपील केलं जातंय आणि शुभम या गोलंदाजानं विकेट काढली. ती बादल या फलंदाजाची. डिझाय सरर तेरा धावांची गरज असताना अतिशय सुरेख चेंडू शुभम फेकतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. मित्रांनो, आता डीजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत वाजवलं, सुभेदार तानाजी मालुसरांचं गीत वाजवलं. स्वामीनिष्ठा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुभेदार तानाजी मालुसर आहे. आपल्या मुलाचं लग्न घरात असताना आधी लगीन कोंडण्याचं आणि मग माझ्या लग्न रायबाचं असं म्हणणारा सुभेदार तानाजी मालुसरे हा स्वामीनिष्ठ होता. म्हणून तर स्वराज्य उभं राहिलं होतं. 65 किलोची तलवार वागवतो. असतो की वार तोडून ढाल तोडते त्याला तलवार म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला येऊन गेले ज्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. हा मावळ्यांचा आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा आवाज आहे. कारण ज्यांचं नाव घेतल्यानंतर आमचं रक्त सलसलतं, अंगाला काटा येतो, छाती फुगली जाते. मैदानावर स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सचिन पाटील. हे अवघड काम आहे ना, परंतु अवघड काम सोपं करण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. बाउंड्री लाईनच्या जे आतमध्ये बापरे, ज्या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं म्हणजे मी एखादी घेऊन जाऊ शकतो का? हे आपलं परम भाग्य असेल की महाराज जर आपल्या घरी आले तर काय म्हणावं. पण मी नक्की महाराजांबद्दल सांगेन की तोडला जर नसा तर उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जर छाती तर मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असताना गोलंदाज सचिन पाटील ज्याने मगाशच्या सामन्यामध्ये शेवटचा षटक हाताळला होता कारण शुभमच्या हाती चेंडू गेला होता. त्यानंतर सचिन म्हात्रे गोलंदाज, डावखुरी हाताचा गोलंदाज सचिन म्हात्रे. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, मोठ्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. 10 चेंडू जिंकण्यासाठी हॅलो 10 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आणि गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सचिन म्हात्रे जे पोलीस खात्यामध्ये आहेत. मित्रांनो, या 2 वर्षामध्ये आम्ही पंढरीचा विठुराया कुठे पाहिला तर तो पंढरीचा विठुराया आम्ही नाक्यावर पाहिला, कमरेवर हात देऊन. खाकी वर्दीमध्ये आम्ही तो विठुराया पाहिला. हाच तो विठुराया गोलंदाजी करताना अर्थातच पोलीस खात्यातला हा
सचिन म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी करताना पण 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोखणं स्वतःला कठीण आहे. ते मोठ्याने हरलं आणि या षटकारनिशी धाव फलकावर धावा लागल्यात त्या 61 धावा धाव फलकावर लागल्या. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मित्रांनो, मनामध्ये शब्द आदराचे जर कोणाबद्दल येत असतील तर ते सीमेवर रक्षण करणाऱ्या आमच्या जवानांचे आणि आपण घरी झोपलेले असताना आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसांचे. त्यातलाच एक म्हणून आमचा सर्वांचा लाडका सचिन म्हात्रे जे पोलीस खात्यामध्ये आहे. 9 चेंडू 7 धावांची गरज. शॉर्ट चेंडू आणि मोठ्याला शॉर्ट चेंडू म्हटल्यानंतर त्या चेंडूवर 6 धावांची मोहर लिहिली जाणार, यामध्ये शंकाच नाहीये. चेंडू द्यायचा 8 चेंडू 1 धावेची गरज आहे. या मोठ्याला का नाव दिलं होतं रायगडचा कोहिनूर हिरा, त्यांनी संपूर्ण जग जिंकून दाखवलंय. आजही काय अफलातून लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. समीरजी काय म्हणाल? इंटरनॅशनल प्लेयर आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. रिव्हर्स टर्न केलाय आणि या 4 धावेने संघ जिंकतोय मोठ्या अँड कंपनी. वीर मराठा प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टॉससाठी मी योगेश पेंडकर आणि विश्वजित ठाकूर याला बोलवतोय, पण तत्पूर्वी सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय